हो, पण तू आत्ताच म्हणालीस, की डोम हा तुझा पहिला चित्रपट होता, ज्यावेळेस हं, हं. त्या मूव्हीने तुला बरंच काही शिकवलं. सो काय नेमकं शिकवलं आणि काय तेव्हाचे एक्सपिरियन्स आले? कारण की तेव्हा तू नवखी होतीस हो. आणि नवीन जेव्हा इंडस्ट्रीत येतं, तेव्हा अनेक वेगवेगळे सामने करावे लागतात. बरोबर. काही गोष्टी आपल्या मनासारख्याही घडतात आणि काही गोष्टी घडतही नाही. हं, हं. सो तुझ्या बाबतीत ते कसं होतं? अ, त्या फिल्मचं सांगायचं झालं तर ऑल ऑफ सडन माझं कास्टिंग म्हणजे एका रात्रीत झालं होतं असं. हो. अगदीच म्हणजे खरंच आहे ते. एका दिवसात माझं कास्टिंग झालं. मी दुसऱ्या दिवशी मुंबईत आले. माझं सिलेक्शन झालं आणि सेटवरचा एक्सपिरियन्स म्हणजे अगदीच मी नवीन होते. मला ॲक्टिंगचा सुद्धा माहिती नव्हता. मी फर्स्ट टाईम कॅमेरासमोर आहे. लाईट कसा घ्यायचा असतो, काय गोष्टी असतात, ओ-एस काय असतो, मला काहीही माहिती नव्हतं. म्हणजे मी अगदी होते. आणि मी तुला आधीही म्हणाले, की मी कधीच कुठला वर्कशॉप हो. केलेला नाहीये किंवा एकांकिका असेल किंवा काहीच केलेलं नव्हतं. मी स्वतःच शिकत होते. YouTubeवर काही व्हिडिओज बघ किंवा टेलिव्हिजनवर एखादा सीन लागला असेल, तर तोच लिहून काढायचा, पाठांतर करायचा, आरशासमोर बोलायचा. हीच माझी जर्नी आहे. मी ह्याच्यातूनच शिकत आलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं खूप नवीन होतं. म्हणजे एका दिवसात माझं आयुष्य बदललं होतं. आणि त्या सेटवर आल्यानंतर दडपण तर हो. होतंच. पण लोकांशी बोलायचं कसं? काय गोष्टी खऱ्या असतात? काय गोष्टी खोट्या असतात? मला काहीच माहिती नव्हतं आणि डिरेक्टर जे होते म्हणजे त्यांना कळलं होतं, की पहिलीच मूव्ही आहे, तर त्यांनी मला बराच त्रास दिला आणि मी घाबरलेही होते त्या सेटवर. म्हणजे सांगायला घाबरणार नाही मी, पण झालं होतं असं, की एके दिवशी त्यांचा अचानक म्हणजे ते पहिले 4 ते 5 दिवस खूप स्मूथली मी शूटिंग शूट. केलं. हां. बाबा होते आणि मग त्यांचं सुरू झालं, की "बाबांना का थांबवलंय सेटवर? त्यांना घरी पाठव, काही गरज नाहीये." आणि मला असं झालं, की हे असे का बोलतायत? म्हणजे अलाउड नसतं का? हा पहिला प्रश्न होता मला पडलेला. कारण मी अगदीच नवीन. मला हो. असं वाटलं, की काहीतरी रूल्स असतील ह्यांचे, की अलाउड नसतं एकच जण, मग त्यांचं का वगैरे, वगैरे. पण लकीली त्या सेटवर बाकीचे को आर्टिस्ट असेल किंवा बाकीची काही लोकं मला अशी मिळाली होती, की त्यांनी सांगितलं, "नाही, असं काही नसतं." आणि त्यांनी जाऊन बाबांशी ते परस्पर बोलले होते, की मुलीला एकटीला सोडून जायचं नाही. काही गोष्टी आहेत ज्या आम्ही बोलू नाही शकत, पण एकटीला तिला सोडू नका. आणि अगदीच मी लहान होते अगं 18-19 वर्षांची. त्याच्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं. ते 5-6 दिवस संपलं. पहिलं शेड्यूल संपलं आणि दुसऱ्या शेड्यूलच्या आधी असं काही घडलं, की त्यांचा मला फोन आला, की "रीडिंग ठेवलं आहे, तर तुला मुंबईला यावं लागेल." मी म्हटलं, की ठीक आहे, येते मी." आणि मी आले, मुंबईत आले. दादरवरून मी फोन केला, की "सर मी पोहोचली आहे, तर कुठे यायचंय, काय यायचंय?" त्यांनी सांगितलं, "ह्या-ह्या लोकेशनला तू पोहोच, इथे-इथे रीडिंग असणार आहे." म्हटलं, "ओके." त्यांचा परत मला फोन आला, लेडीज डब्यात बस, एकटी असशील ना?" तर मी म्हटलं, "नाही, माझा भाऊ आहे सोबत." "का?" "ओह! अच्छा, अच्छा. बरं, बरं. ये, ये." मी ऑलमोस्ट बोरिवलीपर्यंत पोहोचले होते. मला हां. थोडं पुढे जायचं होतं आणि त्यांचा परत फोन आला, की एकटी यायचं होतं ना, म्हणजे कशाला भाऊ वगैरे, वगैरे. तर मी कन्फ्यूज झाले. मला लिटरली असं धक-धक व्हायला लागलं, की हा काय प्रकार आहे? हं. मला काहीच समजेना. "बरं तू आली आहेस तर ये आता. रीडिंग कर आणि लगेच निघायचंय" वगैरे, वगैरे. म्हटलं ओके. मी त्या लोकेशनला पोहोचले आणि तिथे कोणीच नव्हतं. बापरे! म्हणजे मला आत्ताही अंगावर काटा येतो सांगताना. अगं तिथे कोणीच नाही आणि मी इतकी घाबरले, म्हणजे मी ट्रॉमामध्ये गेले, की जर मी एकटी आले असते तर? आणि हे असंच असतं का इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे जे लोकं बोलतात ते खरंच असतं का? आणि मग तो XYZ व्यक्ती आला. अ, हां, रीडिंग. एक पान वाचून घेतलं माझ्याकडून फक्त. फक्त? एक पान आणि "झालं तुझं, जा घरी." मी निघाले. मी मुंबईला म्हणजे मुंबईवरून मी पुण्याला घरी गेले. मला समजेच ना मी माझ्या पप्पांशी काय बोलू? मला सांगायचंय पण मी सांगूही शकत नाहीये कारण खूप होप्स आहेत. मला करियर करायचं आणि मी हे असं काही सांगितल्यावर घरचे म्हणतील, घाबरतील, बोलतील, "बास झालं, नाही बस. करायचं तू घरीच बस." माझी हालत खराब. त्यात त्याचा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी फोन आला, नाही तुझं काही वर्कआउट होत नाहीये, तू अगदीच नवखी आहेस. काम पण ओके होतंय, तर आम्ही इंटरनली डिसिजन घेतलाय, की आम्ही रिप्लेस करतोय. आम्ही रिशूट करतोय, आम्ही दुसरी हिरोईन घेतोय."
मी अजून घाबरले. मी म्हटलं आता मी घरी काय सांगू? आणि घरी काय सांगूपेक्षा आपणही काही स्वप्न हो. रंगवलेली असतात ना. माझंही होतं की माझी पहिली मूव्ही आहे, माझा पहिला चित्रपट आहे, तर छान होणार आहे. पहिलाच चित्रपट, मी हिरोईन, असं तसं. माझी बोलती बंद मला समजेना, माझी रडारड सुरू. मी 18 वर्षांची होते. मी शांत राहिले. म्हटलं जाऊ देत, काही बोलायला नको, बोलायला नको. 2-3 दिवस गप्प बसले. हां. 2-4 दिवसांनी त्यांच्या तारखा आल्या, की पुढचं शेड्यूल आहे आणि ह्या तारखा आहेत. मी अगेन कन्फ्युज्ड. हा काय प्रकार आहे? बोलायचं कोणाशी म्हणजे लिटरली तो ट्रॉमा होता माझ्यासाठी. मग मी डेअरिंग केली आणि माझा जो को आर्टिस्ट होता किंवा अजून दुसरे कोणी होते त्यांना जरा फोन केला आणि त्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं. मग त्या लोकांनी ठरवलं, की आता ह्या सगळ्यातून मला बाहेर बाहेर काढायचंय. काढायचं. कारण तोपर्यंत त्यांनाही आयडिया नव्हती ना, की कास्टिंग झालंय, कोण आहे, कुठून आली आहे, कधी काम केलेलं नाहीये. मी त्यांच्यासमोर ओपन अप झाल्यानंतर मग त्या लोकांनी सांगितलं, की "तू घाबरू नकोस, तू बिनधास्त काम कर. आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि बोलत असेल रिप्लेस वगैरे सरळ सांग, हां, काढून टाका. ही इंडस्ट्री आहे. चांगली माणसंही असतात, तिथे वाईटही वाईट. माणसं असतात. तू लकी आहेस, तुला पहिल्याच प्रोजेक्टमध्ये हा एक्सपिरियन्स आलाय, तू स्ट्राँग होतीयेस. घाबरू नकोस आणि असं गिव्ह अप वगैरे करू नकोस. असं काहीही नसतं. सगळी वाईटाचीच दुनिया नाहीये. चांगलीही माणसं आहेत, तर घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत." आणि मग मी ठरवलं, की आता काही घाबरायचं नाहीये. मी ते शेड्यूल पूर्ण केलं. अगेन पुढच्या शेड्यूलला सेम प्रॉब्लेम, की काय करायचंय, असं-तसं तू वेळ देत नाहीयेस आणि त्या दरम्यान मी डेली सोप घेतली. कारण मी मुंबईत येत होते, त्याच्यामुळे मुंबईतही काही ऑडिशन्स असतील तर मी जायचे, ऑडिशन्स द्यायचे. त्याच्यात मला माझी पहिली मालिका मिळाली. त्या मालिकेचं शूटही सुरू झालं. पण ह्या मूव्हीचं शूट चालूच आहे, चालूच आहे. ओह! कारण ते तेव्हा थोडं पहिली मालिका कोणती घेतली होती? माझा होशील ना. हो. आता मी ती मालिका घेतली आणि तोपर्यंत जरा समजलं होतं, की घाबरायचं नाहीये, ह्यांना कशी उत्तरं द्यायची. आपल्या मनाविरुद्ध किंवा आपल्या इच्छेविरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. आपण बोललं पाहिजे. आपण बोललं नाही, की घाबरलो, की हे माणसं आहेतच आपला आवाज दाबायला. आणि मग परत तेच सुरू झालं, "तू आता शो घेतलाय, तारखाच मॅच होत नाहीये, तर आमचं खूप नुकसान झालंय. आम्ही तुझ्यावर केस करतोय. बापरे! तुला सगळा जो खर्च आहे, लोकेशनचा असेल, जो काही आत्तापर्यंत खर्च झाला, तो सगळा भरून द्यावा लागेल." मग मी चित्रपट महामंडळात धाव घेतली. मी फोनाफोनी केली पुण्यामध्ये. माझे काही ओळखीचे होते आर्टिस्ट, हां. त्यांना फोन केला. त्यांना हे सगळं प्रकरण सांगितलं, हे असं-असं आहे. तर ते म्हणाले, "ही हॅरॅसमेंट आहे ॲक्चुअली, ही हो. मेंटल हॅरॅसमेंट आहे. घाबरू नको. आपण त्यांच्यावर केस टाकूयात. बघूयात काय होतंय, कसं होतंय." आणि मग केस आ टाकली आणि ते नाही, केस नाही टाकली. हे एवढं बोलणंच इनफ होतं. त्याच्यावर त्या माणसाला कळलं, की आता हिला बॅकअप मिळतोय, तर आता आपण गप्प राहणंच गरजेचं आहे. 4 दिवसांचं शूट राहिलंय तेवढं काढूयात आणि टॉपिक क्लोज करूयात. तर मी शूट फिनिश केलं. मग मी डबिंगलाही नव्हते आणि कुठे प्रमोशनलाही नव्हते. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.